सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. आपण माधव बावगे सर यांची मुलाखत घेत आहोत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर बाबा आमटे यांचे निष्ठावंत सहकारी समर्पित कार्यकर्ते ही त्यांची प्रामुख्याने ओळख आहे. छात्र भारती असेल, राष्ट्र सेवा दल असेल, राष्ट्रीय सेवा योजना असेल, राष्ट्रीय युवा योजना असेल, अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सरांचं कार्य हे पुढं येत राहिलेलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे भरीव असं कार्य आपल्यापुढं दिसतं आहे, यातील अतिशय महत्त्वाचे असे घटक असतील ते म्हणजे आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर यांच्या इतकेच महत्त्वाचे आदरणीय माधव बावगे सर. आपण तिकडे वळणार आहोत, परंतु माधव बावगे सर यांची घडणजडण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण जसं आपण जाणून घेतलं, त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे आनंदवनचा. त्यातलाही काही भाग आपण जाणून घेतलेला आहे. कुठले संदर्भ राहिले असतील ते पुढच्या भागामध्ये आपण घेऊया. पण ज्या लातूर नगरीमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये सरांची सेवा ही बरीच वर्ष होती. एक अतिशय निष्ठावंत असा कर्मचारी म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. आणि मनस्वी असं सरांचं व्यक्तिमत्व आहे की संस्था म्हणजे माझं घर आहे, या जाणीवेतून सरांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे सरांच्या प्रती अतिशय विश्वास हा संचालकांचा होता, सहकाऱ्यांचा होता. त्याबद्दल सर अधिक बोलतील. पण सरांच्याच साक्षीनं जो घडलेला आहे लातूर पॅटर्न, मूळ लातूर पॅटर्न जो आहे किंवा सच्चा लातूर पॅटर्न जो आहे तो काय आहे तेही या सत्रामध्ये जाणून घ्यायचं आहे. हे जाणून घेत असताना सरांनी तब्बल 63 वेळेस रक्तदान केलेलं आहे आणि मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा फक्त संकल्प केला नाही, तर त्याची जी काही सगळी कार्यवाही असेल ती सुद्धा पूर्ण केलेली आहे. एवढंच नाही, सरांच्या सहधर्मचारींनी, अर्धांगिनी ज्या आहेत त्यांनीसुद्धा हा संकल्प केलेला आहे. रक्तदान त्यांनी केलं, आपल्या कुटुंबियांनी केलेलं आहे, आपल्या मुलांना केलेलं आहे. असं अतिशय व्यापक असं सरांचं कार्य आहे. वेगवेगळ्या संदर्भानं हे आपल्या पुढे येईल. तर सरांना पहिली विनंती अशी आहे की सर आपण राजर्षी शाहू महाविद्यालयातील आपली सेवा याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर मी 1973ला 10वी पास झालो आणि 1973लाच राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आणि 1977पर्यंत मी BComची परीक्षा त्या ठिकाणी दिली आणि कमवा शिका योजनेमधून तिथं शिक्षण घेतलं. आणि माझ्या एकूण कामाचा, कमवा शिका योजनेमधील कामाचा, अभ्यासाचा आणि समर्पित भावनेने काम करण्याचा हेतू लक्षात घेऊन, सगळे काम लक्षात घेऊन संस्थेने माझी निवड कार्यालयीन कामामध्ये, कारण मला पुढे शिक्षण घेणं शक्यच नव्हतं, तेव्हा कार्यालयीन काम म्हणजे टायपिस्टची जागा निघालेली होती. त्या जागेवर मला टायपिस्ट कम क्लर्क पहिली अपॉइंटमेंट मिळाली. त्यानंतर मी ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, हेड क्लर्क, अकाउंटंट आणि रजिस्ट्रार या पदापर्यंत मी पोचलो आणि 2013ला रजिस्ट्रार पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे. या महाविद्यालयाने मला घडवलेलं आहे. त्या महाविद्यालयाची मॅनेजमेंट विशेषतः डॉक्टर गोपाळराव पाटील असतील, अनिरुद्ध जाधव असतील, प्राचार्य डॉक्टर आर्यल कावळे असतील, एकूणच मॅनेजमेंटच्या माध्यमातून खूप चांगलं वाघमारे सर तर माझे घडविते करते आहेत. पहिले प्राचार्य हो. आणि कॉलेजची स्थापना ही 70ची आहे. हां, पण त्या ठिकाणी पहिले प्राचार्य म्हणून वाघमारे सर त्या ठिकाणी जॉईन झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या सामान्य विद्यार्थ्यांना उच्च पातळीचं शिक्षण देणं आणि त्यांना उच्च पदावर पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाचा ध्येय ठेवून खऱ्या अर्थानं त्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य मॅनेजमेंटचा जर विचार केला तर प्राध्यापकांना अपॉइंटमेंटसाठी एकही पैसा घेतला गेला नाही. कुठल्याही कर्मचाऱ्याकडून अपॉइंटमेंटला पैसे नाही आहेत आणि तिथे महाविद्यालयात प्राध्यापकाची नेमणूक ही विद्यार्थी करत होते आणि त्यामधून फार परिश्रमातून लातूर पॅटर्न निर्माण झाला तो डॉक्टर JM वाघमारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर,
आणि एकूण मॅनेजमेंटचा सहभाग आणि त्यांना विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद. ज्या विद्यार्थ्यांना पायात चप्पल नव्हती, अंगावर एकच ड्रेस असायचा, अशा मुलांना घडवून एक्स्ट्रा क्लासेस घेऊन प्राध्यापकांना अपॉइंटमेंटच्या वेळेला सांगितलं जायचं की तुम्हाला तुमचं डोनेशन अजिबात नको आहे, तुमचं काम हेच डोनेशन, अतिरिक्त काम हेच डोनेशन असू शकेल आणि तुम्हाला जास्त काम करावं लागेल, या पद्धतीचं त्यांना सांगितलं जायचं. आणि कर्मचारीसुद्धा त्या महाविद्यालयामध्ये ऑफिसला वेळेवर जाण्यासाठी घड्याळ बघायचे, परत ते येण्याचा घड्याळ कधीच बघत नव्हते. अशा परिश्रमपूर्वक म्हणजे कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि मॅनेजमेंटनी सगळ्या एक सामूहिक परिश्रमाचा तो लातूर पॅटर्न आहे. पहिल्यांदा तर 1976ला महाविद्यालय बंद करण्याची पाळी आली होती. त्यातूनच प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि असं ठरवलं की आम्ही परिश्रम करू आणि एक लातूर पॅटर्न निर्माण करू असं ठरवलं. आणि त्या परिश्रमातून घडलेला लातूर पॅटर्न शाहू कॉलेजचा जो मूळ पॅटर्न तो शाहू कॉलेजचा आहे. नंतर विलासराव देशमुखांनी तो लातूर पॅटर्न केला आणि दयानंद महाविद्यालय असेल, नागपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, असा तो वाढत गेला. आणि एकूणच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या संस्था या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. शरद पवारसुद्धा त्या या संस्थेचं लातूर पॅटर्न जाणून घेण्यासाठी त्यांची टीम पाठवलेली होती. अशा पद्धतीनं तो लातूर पॅटर्न निर्माण झाला आणि तो परिश्रमाचा लातूर पॅटर्न आहे. परंतु सातत्याने आत्ता जे काही नीट परीक्षेच्या माध्यमातून जे काही चाललेलं आहे त्यामध्ये लातूर पॅटर्न बदनाम करू नये. ज्या कोणी ही क्लासेस पॅटर्न त्यांनी बदनाम केलेलं आहे, म्हणून क्लासेस पॅटर्नमुळे लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये. त्या क्लासेस पॅटर्न बदनाम झाला पाहिजे आणि तो थांबला पाहिजे. शाहू कॉलेजमध्ये एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लावण्यासाठी परमिशन विद्यार्थ्यांना नव्हती. तुम्हाला जे काही शिकायचं असेल, अतिरिक्त शिकायचं असेल तर महाविद्यालयातले प्राध्यापकच एक्स्ट्रा क्लासेस तिथं विनामूल्य घेतील आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला शिक्षण दिलं जाईल. रात्री 12पर्यंत लायब्ररी उघडी राहायची, पूर्ण पुस्तकाचा सेट मुलांना दिला जायचा आणि परिश्रम दर 8 दिवसाला परीक्षा आणि वर्षभरात जवळपास 300-350 परीक्षा व्हायच्या. या सगळ्या आणि त्याला विद्यार्थी हे साथ द्यायचे. सुरुवातीला अगदी कमी मार्क्स असणाऱ्या मुलांना घेऊन त्यांना अधिक जास्त गुणवत्तापूर्वक बनवत गेले आणि असा लातूर पॅटर्न वाढत गेला. आणि नंतर त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी अगदी देशभरातून त्या रिकमेंडेशन यायच्या आणि विद्यार्थ्यांचा लोंढा यायचा. आणि केवळ अशी संख्या वाढल्यामुळं शाहू कॉलेजच्या ॲडमिशनच्यामुळे महाराष्ट्र शासनाला लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना 70% आणि बाहेरच्या मुलांना 30% असा GR करावा लागला. आणि त्यामधून सुद्धा महाविद्यालयानं या आपला चढता क्रम हा सातत्याने चढता ठेवला आणि दर वर्षाला किमान 800, 900, 1000 अशी अशी मुलं ही मेडिकलला जायची आणि तो पॅटर्न सातत्याने चढता कायम आजही ठेवलेला आहे. ही भूमिका त्या महाविद्यालयाची आहे. त्या महाविद्यालयाने मला घडवलं त्याच्याबद्दल माझं कृतज्ञता आहेच आहे. आणि आता जो बदनामी होते त्याच्याबद्दल थांबवावी, ती थांबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला त्या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी दशेपासून सामाजिक कामामध्ये जे जोडला गेलो तो प्राचार्य जनार्दन वाघमारे सर असतील, मुंडे सर असतील, प्राचार्य मधुकर मुंडे, डॉक्टर सोमनाथ रोडे, इकडे डॉक्टर आर्यल कावळे, अनिरुद्ध जाधव सर, या सगळ्यांच्यामुळे मला सामाजिक कामामध्ये सहभागी होता आलं. भारत जोडो अभियानामध्ये सुद्धा मला सहभाग नोंदवता आला. परंतु यामध्ये मी महाविद्यालयाची ड्युटी पूर्ण करून उरलेला सगळा वेळ आणि उरलेल्या सगळ्या सुट्ट्या प्रसंगी रजा घेऊन सामाजिक कामामध्ये मी अधिक जास्त गुंतून राहिलो. तर त्याचं फलित आहे आणि त्याच्यामुळे कष्टातून हे उभारलेलं काम आहे आणि त्याच्याबद्दल मला महाविद्यालयाचा अभिमानच वाटतो निश्चितच. आणि हे करत असताना डॉक्टर दाभोळकर हे आणि आमचे मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो त्याच वेळेला
डॉक्टर दाभोळकरांच्याबद्दल मला खूप आकर्षण होतं. कारण मी सगळ्या कर्मकांडात 18 विश्व दारिद्र्य होतं, त्यातून देव तरी भलं करेल म्हणून देवाची आराधना, कर्मकांड सगळे, पूजापाठ सगळं काही करत होतो. आणि हे सगळं करत असताना डॉक्टर दाभोळकरांची पुस्तकं वाचण्यात आली महाविद्यालयामध्ये, आणि त्यांची भाषणं ऐकण्यात आली. डॉक्टर दाभोळकर नायडोळे हे महाराष्ट्राने इकडे सल्लागार होते छात्रभारतीचे, आणि छात्रभारतीच्या याच्यातून माझा त्यांचा संपर्क अधिक जास्त आला, आणि त्यातून त्यांनी मला हेरलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामध्ये ओढलं. आणि इथल्या रोटरी क्लबनी त्यावेळेला 3 दिवसाचं त्यांचं प्रशिक्षण ठेवलेलं होतं, म्हणजे कार्यक्रम ठेवलेले होते. ते 3ही दिवस मी पूर्ण कार्यक्रम अटेंड केले, आणि मला असं जाणवलं की आपण करतोय काय आणि वास्तव काय. एकतर बाबा आमटेंच्या इकडे हा अनुभव आलेला होता, आणि इथे आल्यानंतर पुन्हा आणखी तो दृढ झाला, आणि तिथून असं ठरवलं की करायचं. कारण आपण हे जन्मापासून आत्तापर्यंत भोगलेलं आहे, त्याच्याबद्दल संतांनी सांगितलं की जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. ही भूमिका मनात घेऊन अनेक वेगवेगळी कामं करण्याच्या ऐवजी एकच काम घ्यावं आणि ते निर्धारानं नेटानं पुढं न्यावं, ही भूमिका घेतली. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कामाशी मी जोडला गेलो, आणि त्यातून मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग नोंदवता याला, अंधश्रद्धा निर्मूलन समिती समजून घेता आली, आणि त्यात सक्रिय काम करता आलं. पहिली भेट आपली कुठं झाली डॉक्टरांशी? डॉक्टरांची पहिली भेट तर छात्रभारतीच्या उपक्रमामध्ये झाली. पण डॉक्टरांनी ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम प्रभावीपणे करण्याच्या दृष्टिकोनातून निपाणीकर सरांच्या माध्यमातून आम्हाला निरोप मिळाला, आणि मग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रीतसर सुरुवात मी डॉक्टरांच्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत आहे. परंतु प्रत्यक्ष पदाधिकारी म्हणून, शाखेचा पदाधिकारी म्हणून मी 1993 पासून या कामामध्ये अधिक जास्त म्हणजे पदावर कामाला निवड झाली. पण त्या अगोदर छात्रभारती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती दोन्ही जवळपास ध्येय एकच होते, त्यामुळं त्याच्यामध्ये काम करत होतो. आणि डॉक्टर दाभोळकरांनी 9 ऑगस्ट 1989 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. त्याच्या अगोदर शर्माना आणि डॉक्टर दाभोळकर एकत्रच होते, परंतु काही मतभेद त्यांच्यामध्ये झाले, आणि डॉक्टर दाभोळकरांनी 9 ऑगस्ट 1989 पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. आणि डॉक्टरांची अतिशय पुढचं पाहण्याची त्यांची दृष्टी होती, आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या चळवळीचा भक्कम पाया त्यांनी ठरवला. त्यांनी चतुसूत्री ठेवलेली होती त्यावेळेला. पहिलं सूत्र या संघटनेचं होतं, शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या सगळ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. ज्या शोषण कशाच्या माध्यमातून, तर शोषण देवाच्या नावावर होतं, शोषण धर्माच्या नावावर होतं, शोषण जातीच्या नावावर होतं, शोषण बुवाबाजीच्या माध्यमातून होतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या शोषण होतं, त्या सगळ्या शोषणाच्या विरुद्ध उभा राहणं हे चळवळीचं पहिलं सूत्र होतं. दुसरं सूत्र की वैज्ञानिक दृष्टिकोनात हा चुलीपर्यंत पोहोचवणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे. या अगोदरच्या शैक्षणिक धोरणामध्ये जे 10 गाभा घटक होते शिक्षणाचे, त्या 10 गाभा घटकातला एक प्रमुख घटक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं हा होता. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन शाळांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि चुलीपर्यंत, महिलांच्यापर्यंत तो पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं, तो हा शिक्षणाच्या गाभा घटकातला असला तरी मूल्य शिक्षणामध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव होता. तिसरं सूत्र, धर्माची कठोरपण विधायक चिकित्सा करणं. जात आणि धर्म हे मानव निर्मित आहेत. धर्म आला की तिथे कर्मकांड आले, आणि म्हणून आमचा देव आणि धर्माला मुळीच विरोध नाही चळवळीचा. देव आणि धर्माच्या बाबत चळवळीची भूमिका तटस्थतेची आहे, परंतु धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर
कोणी शोषण करत असेल तर त्याच्याबद्दल विरोध करतोच, परंतु धर्माची विधायक पण कठोरपणे चिकित्सा झाली पाहिजे आणि ही भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे. आणि त्यामुळं कदाचित सनातनी लोकांना याच्याबद्दलचा अधिक जास्त राग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर असेल असं वाटतं. परंतु भारतीय राज्यघटनेने धर्मपालनाचं आणि उपासनेचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून. परंतु मला या ठिकाणी नम्रपणे असं सांगावंसं वाटतं ते भारतीय स्वातंत्र्य त्यांनी उपासनेचं आणि धर्मपालनाचं जे दिलेलं आहे ते 4 भिंतीच्या आत दिलेलं आहे. प्रत्येकाचा देव रस्त्यावर आला, प्रत्येकाचा धर्म जर रस्त्यावर आला तर इथल्या सामान्य जनतेला जगणं मुश्किल होतं. म्हणून संविधानाने अतिशय चांगली चौकट तुम्हाला घालून दिलेली आहे. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन सगळं देवधर्माच्या नावावर आज अधर्म करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्र NSCचा विरोध आहे. चौथं सूत्र हे त्यावेळेचं चौथं सूत्र होतं की हे काम एकट्या दुसऱ्याचं नाही आहे, हे काम पुरोगामी परिवर्तनवादी फुले, शाहू, आंबेडकर अशा सुधारकांची, समाज सुधारक आणि सुधारक संतांचा सोबत घेऊन त्या अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन अशा विचाराची पुरोगामी परिवर्तनवादी विवेकवादी विचारांची माणसं, मग ते पक्ष असतील, संघटना असतील, संस्था असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन हे काम लोकांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी म्हणून हे चौथं सूत्र होतं. डॉक्टरांच्या नंतर एक सूत्र अविनाश पाटलांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला संघटना होती त्यावेळेला एक सूत्र वाढवण्यात आलं. या महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे आणि त्या आणि संत समाजसुधारकांनी सातत्याने एक विवेकी विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जात धर्माच्या पलीकडचा माणूस म्हणून विचार देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या संत आणि समाजसुधारकांच्या विचाराचा गतिशील वारसा पुढे नेणं आणि भारतीय संविधानाचा मूल्य असे लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे एक सूत्र ॲड केलेलं आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पंचसूत्री आहे आणि त्या पंचसूत्रीच्या आधारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालतं. वेगवेगळ्या परिषदा आणि अधिवेशनं ही होत राहिली. त्यातील काही अधिवेशनांचा मीही साक्षीदार आहे. राज्यव्यापी किंवा राज्यस्तरीय वैज्ञानिक जाणीवा कृती परिषद 2001 मध्ये झाली होती. त्याविषयी आठवण सांगाल सर आपण? त्या अगोदर मला असं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उपक्रमशील आणि कृतीशील प्रबोधनाची चळवळ आहे. खूप महत्त्वाचा शब्द आहे सर. आणि त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी अगोदर अधिक जास्त मजबूत असली पाहिजे. एखादं काम कमी झालं तरी चालेल पण संघटनात्मक बांधणी मजबूत पाहिजे. यासाठी म्हणून डॉक्टर दाभोळकरांनी या चळवळीची संरचनाच अशा पद्धतीने केलेली आहे. लोकशाही पद्धतीनं सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून या चळवळीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन या चळवळीचं काम चाललं पाहिजे अशा पद्धतीची संरचना या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर दाभोळकर असताना जवळपास 14-15 विभाग होते या संघटनेच्या कामाच्या दृष्टिकोनातून. जसं संघटना बांधणी होतं, जसं अंधश्रद्धा निर्मूलन त्यावेळेला वार्तापत्र होतं, आता पत्रिका आहे, युवा विभाग, महिला विभाग, अशा पद्धतीची 14-15 त्यावेळेला विभाग होती. परंतु आज त्याचा विस्तार होऊन 23 वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या चळवळीचं काम चालतं. डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चळवळ नेण्याचा संकल्प डॉक्टरांचा होता. परंतु कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक ती बहुतांश ह्याच्यापर्यंत नेली. परंतु त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम, त्याचबरोबर वेगवेगळ्या परिषदा, वेगवेगळ्या मोहिमा या सातत्याने एका बाजूला ठीक केल्या. दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे प्रवाहाच्या विरोधातलं काम आहे आणि ते काम करत असताना बऱ्याचसा भावनिक आणि लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न त्या ठिकाणी येतो. म्हणून हे प्रवाहाच्या विरोधातलं काम आहे. त्यामुळं हे काम करत असताना कार्यकर्त्यांना डॉक्टर दाभोळकरांनी असं सांगितलं होतं की हे काम करत असताना अतिशय शांतपणे
क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची भावना ठेवून हे काम सातत्याने आपण केलं पाहिजे. पण संघर्ष जरूर करावा, परंतु तो वैचारिक संघर्ष असला पाहिजे. ही भूमिका डॉक्टर दाभोळकरांची होती आणि त्यामुळं डॉक्टर दाभोळकरांनी हे काम करत असताना वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये दिले. उपक्रमामध्ये 12 महिने आपल्याकडं सण उत्सव असतात. त्या सगळ्या सण उत्सवाला विवेकी दृष्टिकोनातून त्याच्याकडं पाहिलं तर त्याचं योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय याच्याबद्दलचा सर्वंकष विचार करून याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून कसं सुलभ होईल आणि ते चांगलं कसं होईल यासाठीचा म्हणून प्रयत्न केला. आणि गणपती उत्सवाच्या वेळेला निर्माल्य दान करा मोहीम, गणपती दान करा मोहीम, फटाके, दिवाळीच्या फटाक्याच्या वेळेला फटाके मुक्त दिवाळी कशी साजरा करता येईल, पोळी लहान करा, पोळी दान करा, अशा पद्धतीनं या पद्धतीची संविधान तुम्हाला सांगायला हरकत नाही. महाराष्ट्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष संविधानाला झालेले आपण साजरे केले, परंतु प्रत्येक लोकांच्या घरामध्ये धर्माची किंवा पोथी पुराण अशा पद्धतीची अनेक ग्रंथ लोकांच्या घरामध्ये होती, परंतु ज्या ग्रंथावर देशाचा राज्यकारभार चालतो तो ग्रंथ लोकांच्यापर्यंत नव्हता. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या देशाचं राजकारण कुठल्याही धार्मिक ह्याच्यावर न चालता ते लोकांच्या धार्मिक ह्याच्यावर न म्हणजे धर्माच्या आधारे न चालता संविधानाच्या आधार देशाचा राज्यकारभार चालतो. त्या संविधानाची ओळख लोकांना झाली पाहिजे. ज्यांच्यासाठी संविधानात तरतुदी आहेत त्या लोकांच्यापर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे. म्हणून 2006-07 पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधान बांधिलकी महोत्सव सुरू केला आणि वेगवेगळ्या पातळीवर तो पहिल्यांदा 26 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत तो वेगवेगळ्या पातळीवर उत्सव साजरा केला जायचा संविधानाचा. नंतर संविधानाचा स्वीकृती दिन 26 नोव्हेंबरपासून ते 26 जानेवारीपर्यंत अशा पद्धतीचा उत्सव साजरा केला गेला आणि त्यानंतर महाराष्ट्राने ते स्वीकारलेलं आहे. अशाच पद्धतीनं सगळ्या सण उत्सवाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विधायक पर्याय दिलेला आहे आणि तो पर्याय नंतर शासनाने स्वीकारलेला आहे आणि आज सगळ्या संघटनांनी सुद्धा तो स्वीकारलेला आहे. याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही दृष्टिकोन देणारी संघटना आहे. तेच काम सातत्याने करण्यापेक्षा प्रत्येक कामामध्ये विवेकी विचार करून दृष्टिकोन देणारी ती संघटना आहे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवणारी संघटना आहे. या पद्धतीनं हे काम करत आलेली आहे. त्याचबरोबर मग वेगवेगळी जे प्रश्न आहेत समाजामध्ये ते प्रश्न घेऊन वेगवेगळ्या मोहिमा त्या ठिकाणी हे केलेल्या आहेत. खरं तर मोहिमा आणि परिषदांची एक यादी पूर्ण तारीख निहाय सगळी यादी या ठिकाणी आपल्याला दाखवता येऊ शकते. एकूण 27 मोहिमा, 27 प्रकारच्या विषयाच्या मोहिमा आणि 50हून अधिक जास्त परिषदा त्या ठिकाणी घेतलेल्या, राज्य पातळीवरच्या परिषदा घेतलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर तर अशा अनेक मोहिमा आणि परिषदा झालेल्या आहेत. त्यातल्या सुरुवातीच्या शोधमनाचा, बोधमनाचा ही परिषद घेण्यात आली. भूकंपग्रस्त भागात 1993ला लातूर जिल्ह्यामध्ये आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यावेळेचा भूकंप झाला. त्यावेळेला भूकंपग्रस्त भागात निर्भय मानस मोहीम त्या ठिकाणी स्थापन पूर्ण 53 गावामध्ये ती मोहीम राबवली गेली. भूकंप झाल्यामुळं लोकांना खूप देवाचा कोप झाला अशा पद्धतीचं वाटायचं आणि पडलेल्या गावामध्ये भूत घेऊन नाचत अशा पद्धतीचं हे सांगितलं जायचं. त्यामुळे भेटभूताची मोहीम त्या ठिकाणी काढली. निर्भय मानस मोहीम म्हणजे त्या गावाच्या बद्दलची भीती लोकांना निर्माण झालेली होती. असंख्य लोक त्या ठिकाणी गेलेले होते. म्हणून त्यांना त्यांच्याशी भूकंपग्रस्त भागामध्ये प्रत्येक गावामध्ये माणसाचे कार्यकर्ते जाऊन त्याच्याबद्दलचं मानसिक आधार देण्याचं काम केलं आणि त्यावेळेला भूकंपाला भिवू नका या पुस्तिका लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या
आणि निर्भय माणूस मोहिमेच्या दृष्टिकोनातून बांधकामाच्या संदर्भात असो किंवा घराच्या ह्याच्याबद्दल असो, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असो किंवा मनावर आलेल्या ताणाच्या संदर्भात असो, त्याबद्दलचं कार्यकर्त्यांनी प्रबोधन केलं आणि ती मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजली. त्यांना सर्प प्रबोधन सापाबद्दल महाराष्ट्र आणि प्रबोधन करते. साप चावून माणूस मरत नाही, ते साप चावल्याच्या भीतीमुळं माणूस मरतो आणि त्यामुळं सापाबद्दल कोणते साप विषारी आहेत, कोणते बिनविषारी आहेत. आपल्या देशामध्ये फक्त 4च विषारी साप विषारी आहेत आणि बाकी आपल्या भागातले, आणि बाकीचे सगळे बिनविषारी आहेत. बिनविषारी साप चावला आणि रक्त निघालं तरी काही होत नाही, परंतु विषारी साप चावल्यानंतर मात्र काय खबरदारी घ्यायची त्याच्याबद्दलचं प्रबोधन. आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण सगळं धान्य हे उंदीर फस्त करतात आणि एक साप जर हे केला तर अनेक उंदरांचा तो फस्त करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र आहे. याबद्दल सापाच्या बद्दलचे गैरसमज दूर करून 4 साप कोणते सर त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे ही 4 प्रकारची साप विषारी आहेत. बाकीचे अर्धविषारी 2 साप आहेत आणि बाकीचे सगळे बिनविषारी साप आहेत. धामीण तर पूर्णतः बिनविषारी आहे आणि त्यामुळं या माध्यमाचे सर प्रथमोपचार काय केले पाहिजे असं सांगा. नाही, प्रथमोपचार करत बसण्यापेक्षा बाकीचं आपल्याकडं लिंबाचा पाला खायला देणं किंवा काहीतरी अशा उपयोगी तसे कुठलंही न करता 2 तासाच्या आत आपण तातडीने सरकारी दवाखाना गाठणे आणि विषारी साप चावलेल्या व्यक्तीला अँटी स्नेक व्हेनम ही लसच त्याला उपाय आहे. मंदिरात टाकून साप चावलेला माणूस वाचत नाही, मंत्रतंत्राने साप चावलेला माणूस वाचत नाही. याबद्दलचं सर्प प्रबोधन ही केलं. त्याच्याबद्दलची शासनाच्या सोबत महाराष्ट्रव्यापी सर्प प्रबोधन यात्रा सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढली. तिथं ती पट्टी बांधली. तो प्राथमिक साप हा हाताला किंवा पायाला चावतो. कारण शेतामध्ये काम करत असताना किंवा घरामध्ये कुठे जात असताना वगैरे हाताला किंवा पायाला साप चावतो. त्यावेळेला प्रथमोपचार म्हणून ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्याच्या वरच्या भागामध्ये असं बोट ठेवून पट्टीने बांधून घ्यायचं. करकचून बांधायचं नाही, थोडासा सैल ठेवायचं आणि तो बोट काढून घेतल्यानंतर त्यांना तातडीने दवाखान्यापर्यंत घेऊन जायचं. परंतु एक मण्यार जातीचा साप हा रात्री बाहेर पडतो आणि तो अंथरुणामध्ये सुद्धा येऊन बसू शकतो आणि तो कुठेही पोटाला कुठेही आपण आडण बदलला तर त्या ठिकाणी चावू शकतो आणि तो नागापेक्षा सुद्धा अधिक जास्त विषारी आहे. पण तो साप चावलेला सुद्धा वाटत नाही आहे, टाचणी टोचल्यासारखं हे होतं. परंतु साप दिसला आणि साप चावलेला असेल तर तातडीने 2 तासाच्या आत सरकारी दवाखाना गाठणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा काय आहे त्याच्याबद्दलचं वेगळं प्रशिक्षण आपण ब्लेड हे काय सर का ब्लेड शुद्ध ब्लेड वगैरे कापण्याच्या भानगडीत पडू नका. पट्टी बांधणे, पट्टी बांधणे आणि तातडीने घेऊन जाणे. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये भानामती हा अधिक जास्त प्रश्न गंभीर होता आणि भुंकणारी भानामती अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भानामती होते. घरावर दगड पडतात, भानामती होते, वळणीवरचे कपडे जाळायला लागतात, भानामती होते डोळ्यातून खडे निघायला लागतात, भानामती होते नाकातून खडे निघायला लागतात, भानामती दगड अशी वेगवेगळ्या प्रकारची भानामती आपल्या मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अधिक जास्त प्रमाण होतं. पण संपूर्ण भारतामध्ये आणि इतर देशामध्ये सुद्धा भानामतीचे प्रकार आहेतच. परंतु त्या भानामतीग्रस्त मराठवाड्यामध्ये भानामती प्रबोधन मोहीम राबवली गेली आणि ती लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला 1 जीप आणि जिल्ह्यासाठी 1 जीप करून ती 5 दिवसाची भानामती प्रबंधन मोहीम राबवून 300 गावामधून याचं मोहीम काढलेली होती. त्याचं नियोजन एवढं परफेक्ट केलेलं होतं की लातूरमध्ये बसून कोणता जथ्था कोणत्या गावामध्ये कोणत्या वेळेला आहे एवढं नियोजन केलेलं होतं. त्या पद्धतीनं ते कार्यक्रम होत गेले. कुठलाही अपव्यय वेळेचा न टाळता कुठे जेवायचं कुठं नाश्ता घ्यायचा ह्याचं ठरवलेलं होतं. त्या व्यतिरिक्त बाकी त्याची पायलट जी पुढे होती ती भानामती प्रबोधन धडक मोहीम अधिक जास्त प्रभावीपणे झाली. त्याच्यानंतर परभणीमध्ये ती मोहीम काढली गेली. त्याच्यानंतर नांदेडमध्ये या 3 जिल्ह्यामध्ये भानामती प्रबोधन धडक मोहीम काढली गेली
पर्जन्यवृष्टी महायज्ञाच्या बद्दलची भूमिका सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेतली. त्याच्या 2 परिषदा वसंत गोवारीकर पंतप्रधानांचे माजी वैज्ञानिक सल्लागार ते सुद्धा या ठिकाणी केवळ फोनवर निमंत्रण दिल्यानंतर आलेले होते. राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये ती परिषद झालेली होती आणि एक लातूरमध्ये आणि एक गंगाखेडमध्ये यज्ञ ही पर्जन्यवृष्टी महायज्ञाच्या बद्दलची प्रबोधन मोहीम काढलेली होती. होम हवन केला तर वातावरण बदलून पाऊस पडतो असं म्हटलं जायचं, तर वसंतराव गोवारीकरांनी त्याबद्दलचं वैज्ञानिक सगळं कारण त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणच्या परिषदेमध्ये सांगितलं गेलं. आणि पाऊस बेडकाचं लग्न लावून पाऊस पडत नसतो, यज्ञ केल्याने पाऊस पडत नसतो, तर त्यासाठीचं वातावरण अगोदरच कधीपासून तयार होते याच्याबद्दलची खूप चांगली मोहीम त्या ठिकाणी घेतलेली होती. त्याच्यानंतर विवेक जागर वाद संवादाचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा गाजला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि श्रीराम लागू या दोघांना एकाच विचारपीठावर निमंत्रित करून श्रीराम लागू हे देवाला रिटायर करा ही भूमिका मांडायचे. वास्तविक त्यांनी देवाला रिटायर करा असं त्यांचं वाक्य नाही आहे. त्यांनी जो लेख लिहिला देवाच्या संदर्भामध्ये त्याचा सारांश देवाला रिटायर करा असा निघतो म्हणून पत्रकारांनीच ते शीर्षक दिलेलं होतं. आणि ते श्रीराम लागू आणि डॉक्टर दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष या दोघांचा संवाद त्या ठिकाणी व्हायचा. श्रीराम लागू म्हणायचे सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ हे देवापासून सुरू होतं, म्हणून तिथं मुळात सुधाव घालून ही अंधश्रद्धा सगळ्या संपत्तील असं म्हणाले. त्यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्याच विचारपीठावर सांगायचे श्रीराम लागू हे आमचे मित्र आहेत, परंतु त्यांनी देवाला रिटायर करा किंवा देव सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ देवात आहे असं म्हणणं त्यांच्या मताशी मी सहमत नाही आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यकर्ता म्हणून देवाच्या धर्माच्या बद्दलची आमची भूमिका तटस्थतेची आहे असं ते स्पष्टपणे सांगायचे. आणि देव मानून नीतिमान समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी देव मानून नीतिमान मानला तरी चालेल, देव न मानता नीतिमान मानला तरी चालेल. म्हणून या संदर्भामध्ये अगदी वादसंवाद त्या ठिकाणी खूप गाजला आणि लोकांच्या मनातली जे प्रश्न असतील ते क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यातून सगळ्या हे कार्यक्रम घेण्यात आले. त्याचबरोबर राज्यव्यापी सत्यशोध आव्हान यात्रा ही पण काढलेली होती. त्यानंतर विज्ञान बोध वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विज्ञान बोध वाहिनी एक सजवलेली गाडी असायची आणि त्या गाडीमध्ये प्रयोगाचं साहित्य असायचं, पोस्टर्स प्रदर्शन असायचं आणि फिरतं नभांगण त्या ठिकाणी असायचं. त्याचबरोबर वयात येताना मुलींसाठी, वयात येताना मुलांसाठी याच्या स्लाईड शो असायच्या आणि त्या माध्यमातून विज्ञान बोधवाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याच्याबद्दल प्रबोधन करण्यात आली होती. त्याच्यानंतर मानस मित्र मोहीम ही काढण्यात आली. विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या होत्या. अतिवृष्टीमुळं आणि दुष्काळी परिस्थितीमुळं ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक वाढायला लागल्या त्यावेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लातूर, बीड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या होत्या त्या प्रत्येक आत्महत्या झालेल्या कुटुंबामध्ये एकच मानसोपचार तज्ज्ञ आणि बाकीची कार्यकर्त्यांची टीम अशी मिळून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या मनातल्या शंका दूर करून आणि त्यांना पुढच्या जगण्याची उभारी देऊन त्या ठिकाणी आले. आणि त्याच वेळेला आमचे विलासभाई शहा सोलापूरचे त्यांनी त्यांचं 81 वर्ष म्हणून साजरे करणार होते आणि त्यांच्या नातेवाईकांनी, कुटुंबियांनी खूप मोठा निधी जमा केलेला होता. त्याच वेळेला ही मोहीम चालू असताना विलासभाई शहानी मला फोन करून सांगितलं तुम्ही काय करताय, तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दलचा त्यांचा मानसमित्र मोहीम या ठिकाणी मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या शंका दूर करणं हे करतोय आणि त्यांना आधार देण्याचं, औषधोपचार देण्याचं काम करतोय. त्यांनी मला हे अतिशय महत्त्वाचं वाटतं आणि माझ्या 81व्या वाढदिवसानिमित्त जो निधी जमा झालेला आहे
तो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना देऊया असं म्हणाले. त्यावेळेला 8,511 रुपये या पद्धतीनं 8,500पेक्षा जास्त रक्कम प्रत्येक कुटुंबातल्या ह्यांना दिलेल्या. त्यावेळेला शासनाची सुद्धा मदत पोहोचलेली नव्हती. अशा पद्धतीनं मानस मित्र मोहीम ती त्यावेळेला काढली. आणि त्याच्यानंतर त्या अगोदरपासून आमचे महाराष्ट्र अनिसचे राज्य उपाध्यक्ष मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम सुरू झाली. आणि मग आता मानसिक आरोग्याचे प्रश्न अधिक जास्त वाढलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये एक हेल्पलाईन सुरू केली गेली. ज्या ज्या लोकांना मानसिक आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील त्यांनी त्या हेल्पलाईनवर मदत मागितली तर त्यांना त्याच्या माध्यमातून खूप लोकांचे प्रश्न असे सोडवले गेले. त्याचबरोबर या जातपंचायतीच्या संदर्भामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज किती वर्ष झाली, त्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा केला. परंतु या देशामध्ये पॅरलल ज्युडिशरी चालत होती. काही भटक्या विमुक्तांच्या जातीमधल्या जातपंचायती ह्या अन्यायकारक प्रथा पाळत होते आणि जातपंचायतीच्या माध्यमातून त्यांना शिक्षा करणं आणि त्यांचं लैंगिक शोषण किंवा खूप मोठ्या प्रमाणात हे चालत होतं. आणि त्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर असताना त्यांच्या नेतृत्वाखालीच ही मोहीम चालू केलेली होती. आणि त्यानंतर नाशिकचं जे प्रकरण होतं एका मुलीची गर्भवती मुलीची आणि 3 दिवसानंतर ती बाळंतीण होणार होती. त्या मुलीच्या वडिलांनीच तिचा गळा दाबून खून केला. त्याचा शोध घेतला तर जातपंचायतीने दिलेल्या शिक्षेमुळं त्यांनी ते खून केलेला होता. आणि त्यातून मग त्याचा शोध घेऊन महाराष्ट्रामध्ये शोध घेतला तर सगळ्या जातीमध्ये जातपंचायती आहेत आणि त्या माध्यमातून लोकांचं शोषण होतं. त्याच्या विरुद्ध कायदा झाला पाहिजे यासाठी म्हणून जातपंचायती विरोधी कायदा झाला पाहिजे म्हणून मागणी केली. आणि तो कायदा डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये या व्हावा म्हणून आम्ही हे केलं होतं, प्रयत्न केलेले होते. परंतु डॉक्टरांच्या गेल्यानंतर सुद्धा अविनाश पाटील, कृष्णा चांदगोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र अनिसच्या टीमने तो कायदा मंजूर करण्यासाठी शासनाला भाग पाडलं. त्या अगोदर जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करण्यासाठी अगदी 1992 पासून तो कायदा झाला पाहिजे यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न होते. वेगवेगळ्या म्हणजे शासन पातळीवर 18 वर्ष आणि संघटना पातळीवर 23 वर्ष त्या कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले. आणि त्यांच्या हयातीमध्ये तो कायदा झाला नाही. परंतु डॉक्टरांचा खून झाल्यानंतर त्यासाठी खूप आम्ही स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणं, थोबाडीत मारो आंदोलन असं कायदा करण्याच्या दृष्टीने सातत्याने आम्ही ते आंदोलन चालू ठेवली. परंतु त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कायदा झाला नाही. डॉक्टर गेल्यानंतर 2 दिवसानंतर लगेच कायदा तो मंजूर झाला वटहुकुमाच्या माध्यमातून. आणि नंतर डिसेंबरमध्ये त्या कायद्याला तो कायदा मंजूर झाला. आणि त्या अंतर्गत आज जवळपास 1,500पर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यापर्यंत जवळपास हे 150-200 गुन्हे दाखल झालेले आहेत. आणखी एक मंदिर प्रवेश जो होता शनी शिंगणापूरच्या त्याच वेळेला काय झालं की शनी शिंगणापूरच्या देवस्थानाच्या मध्ये महिलांना प्रवेश नव्हता. त्यावेळेला हे इनजस्टिस आहे. स्त्री आणि पुरुष समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये श्रद्धा निर्मूलन समिती मानते. तर ते महिला म्हणून तिला जर त्या ठिकाणी प्रवेश नसेल तर महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून एक आंदोलन डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली मग श्रीराम लागू असतील, बाबा आडव असतील, निरोप फुले असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. परंतु आम्ही प्रशासनाला त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. कुठलाही विध्वंस न होता अतिशय न्याय पद्धतीनं आम्ही आमची मागणी धरून ही केली. आणि त्यांना जवळपास महाराष्ट्रातली असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी अटक झाली आणि तो प्रश्न सुटला आहे. आता महिलांना प्रवेश त्या ठिकाणी मिळतो. लोक त्यावेळेला म्हणाले तुम्ही का महिला अगोदरच मंदिरामध्ये अधिक जास्त जातात आणि आता परत महिलांचं संख्या वाढवणार का? आम्ही महिलांनी तिथं जावं का नाही याच्याबद्दलचा नाही आहे. तर
स्त्री आणि पुरुषामध्ये भेद निर्माण करून त्या ठिकाणी भेदभाव केला जातो, म्हणून त्यांना समतेची वागणुकीसाठी म्हणून तो प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर वेगवेगळी यात्रासुद्धा, यात्रा आडवा आणि चमत्कार घडवा आणि 21 लाख रुपये मिळवा. त्यावेळेला 5 लाखापासून 11 लाखापासून ते 21 लाखापर्यंत ते आव्हान होतं. अशा पद्धतीच्या बुवाबाजी विरुद्ध संघर्ष यात्रासुद्धा 2 वेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला त्याच्या माध्यमातून पिंजून काढला. अशा असंख्य परिषदा, मोहिमा त्यावेळेला काढल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त नागपूर ते औरंगाबाद आणि दादर ते महू अशा पद्धतीच्या 2 यात्रा काढलेल्या होत्या. तरुण मुलांचे 2 गाड्या, टेम्पो ट्रॅव्हलर गाड्यामध्ये तरुण मुलं, एका गाडीमध्ये 15-16 तरुण मुलं आणि अशा पद्धतीच्या 2 यात्रा काढलेल्या होत्या. बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेलेले होते त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या बद्दलचं कार्य त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी आल्याबद्दलची जाणीव करून देणं आणि त्यांचा विचार खऱ्या अर्थानं आपण जोपासलं पाहिजे, या पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये होती. अशा 27 परिषदा झाल्या, मोहिमा झाल्या. आणि परिषदा मात्र अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद साताऱ्याला झाली, ती 1989ला. अंधरूढीच्या बेड्या तोडा ही परिषद 1997ला झाली. पर्जन्यवृष्टी महायज्ञाची प्रबोधन परिषद ही गंगाखेडमध्ये 1999ला झाली. उपेक्षितांची शिक्षण परिषद ही परिषद लातूरला 98ला झाली. यात्रेतील पशुहत्या विरोधी परिषद ही 1999ला झाली. महिला अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद सोलापूरला ही 1999ला झाली. वैज्ञानिक जाणीवा कृती परिषद ही लातूरला राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये 2001मध्ये झाली होती. आणि त्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्था चालकांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापकाचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे प्रतिनिधी आले. त्यातून एक विवेक वाहिनी हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विवेकी बनवण्याच्या दृष्टिकोनातून भुवाबाजी विरुद्ध संघर्ष परिषद त्या ठिकाणी 2003ला घेतली गेली. राज्यव्यापी विवेक वाहिनी परिषद अहमदपूरला घेण्यात आली 2003ला. फलज्योतिष सत्यशोधन परिषद हे धुळ्याला 2004मध्ये घेण्यात आली. विवेक जागृती परिषद मोहोळला घेण्यात आली. धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय जाहीरनामा संकल्प परिषद हे बारामतीला आणि लातूरला घेण्यात आली. त्याचबरोबर सत्यशोधन परिषद मोहोळला घेण्यात आली. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भात 3 वेळेला परिषदा लातूरला घेण्यात आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकांना वाटतं की आंतरजातीय विवाह आणि अंधश्रद्धांचा काय संबंध, परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते की जात मानणं हीच एक अंधश्रद्धा आहे आणि जात ही मिळवण्यासाठी माणसाला काहीही परिश्रम करावे लागलेले नाही आहेत आणि म्हणून त्या संदर्भामध्ये हा मुद्दा घेतो. आणखीन मिळवण्यासाठी त्यांनी काही परिश्रम केलेले नसतात. ज्या जन्मलेल्या बाळाला जात नसते, ज्या आईवडिलांच्या पोटी त्या बाळाचा जन्म झाला त्या आईवडिलांची जात आणि धर्म त्याला चिटकावला जातो आणि ज्याच्यासाठी काही परिश्रम केलेला नसतो, परंतु त्या जात धर्माच्या पोटी म्हणजे आधार ईर्षेवर बाप आपल्या मुलीने जर दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न करायचं ठरवलं तर तिला मारतो. याला पर्याय म्हणून याच्याबद्दलचं प्रबोधन करणं आणि असा आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या मुलांच्या पाठीमागं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपलं पाठबळ उभा करते. आजपर्यंत महाराष्ट्र आणि सध्या लातूर केंद्राने 365 लग्न लावलेले आहेत. आपलं वर्ध्याच्या यांनी 90 लग्न लावलेले आहेत. अशा देशभरात आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1250पेक्षा जास्त लग्न लावलेली आहेत. सर, माधव भावगे सर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर, त्यांचे सर्व सहकारी अखिलेश पाटील सर असतील, आणखी इतर सर्व सहकारी, ही पहिली फळी. त्यानंतरची जी दुसरी फळी आहे समर्पित
सरांसारख्याच कार्यकर्त्यांची, संजय बनसोडे आमचे तरुण राज्य हां, कार्याध्यक्ष ते आहेत. आहेत सध्या. हे सर्व हे अतिशय अव्याहतपणे यांचं कार्य चालू आहे. यांच्या धडक मोहिमा ह्या यांच्या चालू आहेत. माझे मित्र हेमंत धानोरकर हेही ते अव्याहतपणे त्यांचं कार्य चालू असतं. आमचे ते सहकारी शिक्षक आहेत. विज्ञान बोध वाहिनीमध्ये त्यांनी महाराष्ट्र पंचन काढले. पिजून काढलेलं आहे. त्यांनाही सहवास लाभलेला आहे दाभोळकरांचा. हे सगळं झपाटल्यागत हे कार्य लोक का करतायत? कारण अंधश्रद्धा ह्या पुन्हा आणखीन डोकं वर काढतायत आणि वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे धडक मोहिमा जसं हाती घेणं महत्त्वाचं आहे, तसं परिषदांचं आयोजन करणं, प्रबोधन करणं हे महत्त्वाचं आहे. या सत्रामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या धडक मोहिमा या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत या राबवल्या गेल्या, यशस्वी झाल्या, त्यांचा आपण एक धावता आढावा घेतला. त्यासोबतच काही परिषदांचाही आपण आढावा घेतलेला आहे. आणखीन 1-2 सत्र आपल्या पुढं होतील आणि एकूणच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य ज्यांनी प्रत्यक्ष केलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ते सर सांगत असताना व्यक्तिगत सांगत आहेत असं कृपया कोणीही समजू नका. सर त्यातले महत्त्वाचे आहेतच, त्याचे महत्त्वाचे शिलेदार आहेतच, परंतु या सर्व टीमनं समूह भावना काय असते, टीमवर्क काय असतं, त्या निमित्तानं होतं. कुठली संघटना जर वाढवायची असेल तर अशा पद्धतीनं संघटनात्मक बांधणी असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, त्याची नेटकी त्याची बांधणी असेल, यानुसार आणि समर्पितपणे राबणारे कार्यकर्ते असतील ध्येयवादी, तर ते होतं. एवढ्या या निमित्तानं पुरेसा आहे. आणखीन राहिलेला भाग आपल्या पुढील सत्रामध्ये येईल. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद.